नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल लेट्स संस्कृत. आज आम्ही एक फार सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहे. 2025 मध्ये तुम्ही बघितलं असेल, बऱ्याचशा भारताच्या बऱ्याचशा राज्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तशीच पूर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पण यावर्षी निर्माण झाली. बऱ्याचशा लोकांचे घरं त्यात वाहून गेले. बऱ्याचशा लोकांच्या शेतीबद्दल नुकसान झालं. काही जीवितहानी पण झाल्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इमिजिएट जे ॲक्शन जे पूरग्रस्तांना पाण्यातनं काढणं आणि त्यांना एक सेफ जागेवर ठेवणं, त्या सगळ्या गोष्टी इथं केल्याच आहेत. प्लस आत्तापर्यंतचा हिस्ट्रीतला सर्वात मोठा रिलीफ फंड त्यांनी अनाउन्स केलेला आहे. ह्या रिलीफ फंडमध्ये कुठल्या व्यक्तीला काय भेटणार आहे, किती भेटणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला बेसिकली जे तुमचे मेन जे क्रायटेरिया त्याच्यासाठी आत्ताच एक जी-आर, नवीन अपडेटेड जी-आर त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिलीज केलाय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल बोलूया. माझ्यासोबत निलेश आहेत. निलेश, जर का बोलायला गेला तर जसं पूर परिस्थिती जी झाली आहे, तर बऱ्याचशा लोकांचं जे काही नुकसान झालंय आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो जी-आर जारी केलाय त्याच्याबद्दल तुम्ही जरा आमच्या ऑडियन्सला माहिती देणार का? नक्कीच. आता तुम्ही जर बघितलं तर हा जो निधीची अमाउंट आहे, पहिली गोष्ट ती आहे 31,628 कोटी रुपये. आता बघायला गेलं तर ही अमाउंट खूप वाटेल, पण यावेळची जी परिस्थिती ओढावली महाराष्ट्रात ती पण खूप भयानक होती. आणि जेवढे आपण म्हणू शकतो जेवढे नंबर ऑफ पब्लिक आहे, जेवढे लोक आहेत त्यांची संख्या पण जास्त आहे. मग त्यांच्या दृष्टीने ही मदत आता पुरवणं तर बघायला गेलं तर एक वेळ येईल की ही पण कमी पडू शकते. कारण आता आपण जेव्हा सुरुवातीला बघितलं की जशी परिस्थिती आली तर बऱ्याच लोकांची घरं पूर्ण वाहून गेले, शेत जमीन वाहून गेली, बरीच लोक जनावरे पुरांमध्ये वाहून गेले, मृत पावलेले आहेत. तर ही अशी समस्या ओढवल्यानंतर लोकांनी ऑब्व्हियसली पहिले गव्हर्नमेंटकडे मदत मागण्यास सुरुवात केली आणि गव्हर्नमेंटही आपलं छान प्रकारे त्यावरही काम करण्यास इमिडिएट सुरुवात झाली. आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी और उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस इमिडिएट आपल्या रिस्पेक्टिव्ह जे पण पालकमंत्री असतील प्रत्येक तालुक्याचे, प्रत्येक जिल्ह्याचे, त्यांना सांगितलं तिथे जा, काय असेल ते सर्व जे पण सरकारी कामं असतील ती पहिले ऍक्शन प्लॅन चालू करा. तर ती ह्या ऍक्शन झाल्यानंतर सरकारने त्यांच्या पद्धतीने मदतही डिक्लेअर करण्यास सुरुवात केली. पण असं लक्षात आलं काही पब्लिकच्या की त्यांना मिळणारी मदत थोडीफार अजून काहीतरी अपेक्षेप्रमाणे मॅच होत नव्हती. म्हणून त्यांनी परत गव्हर्नमेंटकडे दाद मागितली. गव्हर्नमेंटने परत त्यावर विचार केला आणि फेर विचार करून आताचा लेटेस्ट हा जी-आर पास झालाय 9 ऑक्टोबरला आताच. तर त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर टोटल 253 जिल्हे आहेत, ज्यामध्ये एवढ्या म्हणजे जिल्हा 253 तालुके 31 जिल्ह्यामध्ये. एवढ्या तालुक्यांमध्ये नुकसान झालेलं आहे हे आपण कधीच एवढं बघितलेलं नव्हतं. आता त्यामध्ये जर आपण मी तो जी-आरच आता ओपन केलेला आहे तुमच्यासाठी, जेणेकरून एकदम क्लिअर कट मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. आणि हा जी-आर कॉपी आपण आपल्या व्हिडिओमध्ये पण अपलोड करणार आहोत लिंकमध्ये, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती जाऊन त्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन बघू शकतो. माझ्या हिशोबाने जर का तुम्ही तो जो जी-आर जो आहे तो जी-आर आपण ऑब्व्हियसली जनतेसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक अटॅच करू आणि आपण सगळे डिटेल्स टाकू. पण त्याच्यामध्ये मेन जे मुद्दे आहेत, जे मोठा नुकसान जो झालाय, मेनली हेल्थ रिलेटेड जे काही जीवित हानी झाली आहे लोकांना, बरोबर, त्याच्यासाठी किती आहे ते जरा तुम्ही सांगताल का जी-आर मध्ये? नक्कीच. कारण मिळणारी मदत ही खूप प्रमाणात असल्यामुळे आपण आता शॉर्टमध्ये जी महत्वाची ते पहिले सांगू. तर पहिली गोष्ट, जसं जीवितहानी म्हटले तुम्ही, ज्या कुटुंबात एखादा व्यक्ती मृत पावला असेल तर त्या मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये एका व्यक्तीसाठी देण्यात येणार आहे. अच्छा. त्यानंतर ज्या लोकांना अपंगत्व आलं असेल, आता अपंगत्वाचे त्यांनी 2 क्रायटेरिया ठेवलेत. ज्यांचं अपंगत्वाचं प्रमाण हे 60% जास्त असेल त्यांना 2,50,000 रुपये, आणि ज्यांचं अपंगत्व 40 ते 60% मध्ये असेल त्यांना 74,000 रुपये पर व्यक्तीला देण्यात येणार आहेत. ही सगळ्यात महत्वाची मदत. दुसरं, त्यानंतर जर एखादा व्यक्ती अपघातामुळे त्या म्हणजे वेळी इस्पितळात दाखल झालेला असेल आणि तो 1 आठवड्यापेक्षा जास्त इस्पितळात असेल तर त्याला 16,000 रुपये, आणि 1 आठवड्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला 5,400 रुपये प्रति व्यक्तीच देण्यात येणार आहे. ही सगळ्यात महत्वाची मदत त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर ज्यांचं पूर्ण घर नष्ट झालेलं आहे, माझा तोच प्रश्न होता की ज्यांचं घर किंवा त्याची जी नुकसान झाली, जे कारण घरामध्ये जे मेन तुमचं जे बांधकाम वगैरे होतं, पूर जेव्हा परिस्थिती होतं, पाणी पार आतमध्ये घुसतं आणि बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टीमध्ये पण बरंच काही नुकसान होतं. हो झालेलं आहे ना. कारण
घरं पूर्ण वाहून गेलीत काही लोकांचे. आता कसं आहे, घरांमध्ये पण प्रकार आहे. ज्यांचं सपाट जमिनीवर घर असेल तर त्यांना देण्यात येणार आहे 1,20,000 रुपये, आणि ज्यांचं डोंगराळ भागात येत असेल त्यांना 1,30,000 रुपये बरं. घरांसाठी. आणि ज्यांचं घराचं थोडंफार नुकसान झालं असेल, जे रिपेअर Damage. करून डॅमेजेस म्हणजे लगेच रिकवर होऊ शकतं, तर अशा ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की पक्क्या घरासाठी रिपेअरिंगसाठी 6,500 रुपये, आणि कच्च्या घरासाठी त्यांनी दिलेले 4,000 रुपये. आणि ज्यांचं एकदम झोपडीच होती आणि ती झोपडी गेलेली असेल त्या झोपडीच्या बदल्यात 8,000. अशी जर बघायला गेलं तर लिस्ट ऑफ पॉइंट खूप आहेत मदतीचे, जे आपण पूर्ण आता व्हिडिओमध्ये कव्हर नाही करू शकत. विद्यार्थ्यांसाठी पण काही काही त्यांनी काही जाहीर केलं ना. हो, इन शॉर्ट आता एक्स्ट्रा म्हणजे त्या स्पेसिफिक जर बघितलं गेलं त्या 11 मदतींचा टेबल आहे पूर्ण या जी आर मध्ये. तो बघितल्यानंतर त्यानंतर अजून त्यांनी पॉइंट दिलाय सवलतीमध्ये. त्याच्यात त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे की जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती 1 वर्षासाठी, 3 महिन्याचं वीज माफी किंवा सवलत. नंतर परीक्षा शुल्क जे म्हणतात ना तुम्ही, ते परीक्षा शुल्क म्हणजे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची पूर्ण परीक्षा फी माफ केलेली आहे. कारण सरकार त्यांच्या परीने आता जे करू इच्छिता, जे करू शकता त्यावर पूर्ण त्यांनी जोर दिलेला आहे. आता असं नाही होऊ शकत की प्रत्येक घराचं जेवढं नुकसान झाले तेवढं कव्हर होईल. कारण जर बघायला लागलं तर सरकारला फक्त पूर परिस्थिती नाहीये, अजून पूर्ण दुसऱ्या पण गोष्टी असतात ज्यामध्ये लक्ष घालावं लागतं. पण हे मी सांगू इच्छितो, आतापर्यंतची मिळालेली मदत ही सगळ्यात बेस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये आता मला असं वाटतं की आपण आता जी आर बद्दल तर बरीच काही काही माहिती दिली आहे. जी आर वरती आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत, आणि काही प्रश्न आहेत जे सरकारला पण आम्हाला विचारायचे आहेत. ते प्रश्न आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला शेअर केलेली आहे. जी आरची लिंक पण आम्ही या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. नक्कीच तो जी आर नीट वाचा. तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमचा जो क्रायटेरियामध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये तुम्ही बसला गव्हर्नमेंटकडे तुम्ही अप्रोच करा. जर आमच्याकडनं काही मदत लागत असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही आमच्या परीने पूर्णपणे तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. धन्यवाद.